हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। फ्रेंड्स, बाहेर खूप पाऊस आहे आणि बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायचे म्हटलं तर एवढ्या पावसामध्ये पॉसिबल नाही होणार। आणि अशा पावसामध्ये ना आपल्याला काही ना काही खावेसे वाटते। बाहेरचे भजी किंवा वडापाव आणि मोमोज तर माझे फेवरेटच आहेत। तर चला घरच्या घरी मोमोज बनवूत, तयारीला लागूत, रेसिपीला स्टार्ट करूत। पहिल्यांदा आपण डो तयार करून घेऊत। तर मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे। तर हे मैदा ऑप्शनल आहे, तर तुम्ही ते रवा पण यूज करू शकता किंवा व्हीट फ्लावर पण यूज करू शकता, ते खूप हेल्दी मोमोज होतील। सो इथे आपण डो तयार केला आहे आणि हा डो आपण रेस्टसाठी ठेवायचा आहे। सो इथे आता आपण स्टफिंगची तयारी करूया। मी स्टफिंगसाठी सोयाबीन घेत आहे, मला खूप आवडतात सोया मोमोज, तर याच्यामध्ये मी वेजेस पण ॲड करणार आहे। सोयाबीन आपण बॉईल करून घ्यायचे आहेत आणि बॉईल केल्यानंतर आपण ते चॉप करायचे आहेत। सो वेजेसमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे कोबी, शिमला मिर्च, गाजर, कांदा, लसूण आणि आलं। सो वेजेस आपण चॉपरमध्ये टाकून प्रॉपर बारीक करून घेऊत। सोयाबीन चांगला पिळून त्याच्यामधले पाणी काढून त्याला चॉप करून घेऊत। चॉप करण्यासाठी पण तुम्ही चॉपरचा यूज करू शकता। स्टफिंगची तयारी करूया। एका कढाईमध्ये ऑइल गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही अद्रक टाका, थोडं लसूण टाका आणि मिरची चांगले परतून घ्या। चांगले परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करा। कांदा सुद्धा चांगला परतून घ्या। कांदा चांगला परतल्यानंतर कोबी आणि शिमला मिर्च ॲड करा। शिमला मिर्च आणि कोबी चांगला परतून घ्या। शिमला मिर्च आणि कोबी चांगला परतल्यावरती सोयाबीन क्रश ॲड करा। सोयाबीन क्रश चांगला परतून घ्या। वेजेस चांगले परतल्यावरती थोडी काळी मिर्च ॲड करा आणि थोडे सॉल्ट पण ॲड करा। मी याच्यामध्ये रेड चिली सॉस ॲड केला आहे आणि सोया सॉस सुद्धा ॲड केला आहे। स्टफिंग चांगली रेडी झाल्यावरती तुम्ही साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्या। आता आपण चटणीची तयारी करूया। चटणी करण्यासाठी मी इथे टोमॅटो कापून टाकले आहेत पाण्यामध्ये आणि काश्मीरी लाल मिरची आणि थोडी लसूणच्या पाकळ्या पण ॲड केल्या आहेत। बॉईल झाल्यावरती मिक्सरला चटणी करून घ्या। चटणी करून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये ऑइल ॲड करा। ऑइल गरम झाल्यावरती ती चटणी याच्यामध्ये परता। चटणी चांगली परतून घ्या। चटणीला थोडा कड येऊ दे। चटणीला कड आल्यावरती तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच साखर ॲड करा। चवीनुसार मीठ ॲड करा आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार टोमॅटो सॉस पण ॲड करू शकता आणि शेजवान सॉस सुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते। तर चला आता आपण मोमोज बनवण्यासाठी स्टार्ट करूया। तर छोटे छोटे पिठाचे गोळे करून तुम्हाला साईजनुसार पाती बनवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्टफिंग ॲड करायची आहे। स्टफिंगचे पोर्शन थोडे जास्तच घ्यायचे मोमोजच्या पातीमध्ये आणि तुम्ही इथे पाहिजे तसा शेप देऊ शकता मोमोजला, तुमच्यावरती आहे फ्रेंड्स, तुम्ही एक्सपेरिमेंट सुद्धा करू शकता। आणि इथे मी वेगवेगळे शेप देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे। मला जसे शेप येत होते तसे मी ते पोटली टाईप शेप तयार केला आहे। आणि ते बॉइल्ड होण्यासाठी मी पाणी ठेवलं आहे, त्याच्यावरती जाळी ठेवली आहे, आपण त्याच्यावरती मोमोज स्टीम करणार आहोत। इथे फायनली आपले मोमोज स्टीम होत आहेत आणि आता आपले मोमोज रेडी झाले आहेत। याच्यातले काही मोमोज मी फ्राय सुद्धा केले आहेत आणि हे बघा, वाव किती सुंदर मोमोज तयार झाले आहेत आपले। मी वेगवेगळे शेप दिले आहेत मोमोजसाठी आणि सोबत आपली चटणी सुद्धा तयार आहे। पावसाळ्यात आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण असेच पदार्थ घरी बनवून खाऊ शकतो। तर तुम्ही पण असेच पदार्थ घरी ट्राय करा आणि हेल्दी राहा आणि हेल्दी खा। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।